ते मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. आपण जाणून घेऊ नक्की काय त्यांचं नक्की मागण्या काय आहेत. आमच्या मागण्या अशा आहेत, गेले 40 वर्ष झालं आमचा लढा चालला आहे आरक्षणासाठी, तरीसुद्धा आम्हाला अजून आरक्षण देण्यात झाले. आत्ताचं सरकार म्हणते आम्ही गेल्या बारीला यांना आरक्षण दिलं 13% आणि उद्धव ठाकरेंनी घालवलं. त्यावेळेला ते आत्ता जे उपमुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्ष नेता होते. मला एक कळत नाही, विरोधी पक्ष नेता हा मंत्र्याला झोपा काढायला जातो का? त्याचं काय काम आहे का नाही? का आपलं दुसऱ्याच्या गळ्यात दिलं की आपण आपलं गप बसायचं? असं ह्याचं झालं आहे कसं सांगतो तुम्हाला. हे जे आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत आमचे गृहराज्यमंत्री, त्यांचा जो पक्ष आहे त्यांनी 1,41,00,000 मतं घेऊन 105 आमदार निवडून आणले त्या माणसाने. आणि त्यांच्यावर जे तिघंजणं घेतलेले आहेत टोटल जर यांची मारली तर 2,09,00,000 मतं होत्यात. तर आत्ता सत्तेत आहेत. त्यांना मला आत्ता सत्तेत बसणाऱ्यांना नेत्यांना एकच सांगायचे, अरे बाबांनो आम्ही 6 कोटी आहे. किती आहे आम्ही? 6 कोटी. तुमचा बाजार उठलेला आहे, त्यांना घरी बसवायचं. तुम्ही आता घरी कायमरूपी घरी जाणार आहे. आणि आत्ता जे आमचे विरोधी काय म्हणतात ते गृहमंत्री काय ते फडणवीस का काहीतरी म्हणतात त्याला, त्याचं नाव बी नीट येत नाही मला. तो सुद्धा विरोधी पक्ष नेता म्हणून राहणार नाही, हे 100% सांगतो तुम्हाला. ते विरोधी पक्षातच राहणार नाही. आता मला सांगा, त्याची कारकीर्द कशी चालू झाली? सगळे नेत्यांना शिवाय देतात, ह्यो भ्रष्टाचारी, त्यो भ्रष्टाचारी, ह्यो भ्रष्टाचारी, सगळी घाणेरडी, सगळी रगत पेती त्यानं ताटातच घेतली ना जेव्हा. ज्यांनी विधवा बायकोंचे घरं खाल्ली, माझ्या सैनिकांची घरं खाल्ली, त्याला मान सन्मान दिलाय. अजयदादा पवार एवढा मोठा घोटाळा धरणं भरणारा माणूस त्याला त्याच्यासाठी घेतलाय का? तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? आम्हाला एवढं सांगायचं की आम्हाला ओबीसीमधनं जे वाशीमध्ये ज्यांनी जो JR काढला होता की ओबीसीमधनं आरक्षण देतो, त्याचे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करून लवकरात लवकर त्यांनी आरक्षण द्यावं. अन्यथा येणाऱ्या विधानसभेत एकही म्हणजे कोणत्याच पक्षाचा आमदार तिथे जाणार नाही. जो मनोज जरांगे पाटील सांगतील तोच आमदार तिथे जाईल आणि त्यावेळी नक्कीच आम्हाला न्याय या ठिकाणी मिळेल. नाही, पहिल्यांदा मी एक सांगतो की मराठा हृदय सम्राट माननीय श्री मनोज जरांगे पाटील आता या आज सातारा भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये आज ते येत आहेत. आणि त्यांचं इथं मराठा समाज नव्हे तर सर्व जाती धर्मातील 18 पगड जातीतील सर्व लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी सर्व स्वागत करायला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आणि मी एक सांगू इच्छितो की आमचा कोणता पक्ष नाही, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस, ना भाजप, ना शिवसेना. आमचा पक्ष फक्त एकच, मनोज जरांगे पाटील सांगतील तेच धोरण, बांधतील तेच तोरण. आणि यापुढे आम्ही या सरकारला विरोधी पक्षातील असतील, माननीय शरद पवार असतील, माननीय देवेंद्र फडणवीस असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, मी तुम्हाला विनंती करतो की आत्ता वेळ आलेली की तुमच्या पक्षाचा बोजा बिसरा गुंडळून आता घरात बसायची वेळ आलेली आहे. आता इथून पुढे मनोज जरांगे पाटील सांगतील तेच धोरण, बांधतील तेच तोरण. हे मराठी समाजानं आता मनाशी खूणगाठ बांधलेली आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये 288 निवडणूक मतदारसंघामधून आम्ही मराठेच मतदान मनोज जरांगे सांगतील त्यांनाच करणार. आणि इथून पुढे सर्व जाती धर्मांना घेऊन, सर्व जाती धर्माचे एकत्र करून मनोज जरांगे पाटील सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करू. आणि इथून पुढे शेतकऱ्यांना खरा न्याय जर द्यायचा असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीर उभं राहण्याची गरज सर्व जाती धर्माने आहे. एवढीच मी शाहू नगरीतून मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कालच भाजप सरकारचे फडणवीस साहेब साताऱ्यात होते. त्यांनी भाषणात बोलताना महिलांसाठी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बोललेले. तर आपण महिलांनाच विचारू, तुम्हाला काय वाटतंय? 18,000 दर वर्षाला मिळणार आहेत तुम्हाला? कशाला पाहिजेत आम्हाला 18,000? ते आमच्या धमक आहे 18,000 कमवायची. दादा 18,000 देऊन आम्हाला ते घरात म्हणजे आईतं खायला देऊन उपयोग आहे का त्याचं? काय आमची म्हणजे आम्हाला आईत गबू करून ठेवतायत, आमच्या पिढ्या आईत गबू करून ठेवतायत. त्याच्यापेक्षा आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही चांगली नोकरी करून 18,000 काय आमची लेवल 1,00,000 रुपये मंथली कमवायची आहेत. आता 18,000ची नाही आहे. 18,000 आम्हाला फुकटची नको आहेत. आमच्यात कष्ट, आमच्या मुला बाळात सगळ्यांच्या धमक आहे 1,00,000 रुपये महिन्याला कमवायची. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही 1,00,000 रुपये कमवून दाखवू त्यांना.
एक मिनिट आणखी बोला. मी मराठा आरक्षण रॅलीमध्ये आलेली आहे. मी आत्ता छोटी आहे, पण मी मोठी झाल्यावर मला शिकवण्यासाठी माझे आईवडील इतके पैसे कुठून आणणार, यासाठी मी मराठा आरक्षणाच्या रॅलीत सामील झालेली आहे. एक मराठा. जय जिजाऊ जय शिवराय. आज मराठा मोर्चाच्या निमित्तानं सातारा शाहूनगरीमध्ये सर्व मराठा बांधव एकत्र आलेले आहेत. गेले 40 वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटील यांनी आपलं स्वतःचं बलिदान समाजासाठी दिलं. त्यावेळेला या गोष्टीची फार जाणीव लोकांना नव्हती, मात्र आज ती आमच्या मुलाबाळांना जाणीव होऊ लागलेली आहे. शैक्षणिकदृष्ट्या आज आपण जर बघितलं तर मराठा समाजातल्या मुलांना मार्क्स जादा वाढूनसुद्धा आज आमच्या मुलांना ॲडमिशन मिळत नाहीत आणि ह्याच्यातून नोकऱ्या मिळत नाहीत. ही परिस्थिती आज आमच्या मुलांची झालेली आहे. आमची त्याच अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील कालच म्हटलेत की फडणवीस साहेबांना सपोर्ट करा. फडणवीस साहेबांना ज्यांनी आरक्षण दिलं मराठ्यांना, त्यांच्याच विरोधात आज मराठा भडकायला लागलेला आहे. तर या संदर्भात काय बोलत? राजकारण करण्यापेक्षा फडणवीस असलेली, पवारसाहेब असलेली किंवा उद्धवसाहेब ठाकरे असलेली, या तिन्ही नेत्यांना एक विनंती आहे मराठा समाजाच्या वतीनं. समाजातील परिस्थिती पाहून हे आरक्षण समाज मागतो. या राजकारण हा विषय ह्याच्यात न आणता जो कोणी आमच्या समाजासाठी आरक्षण देईल, पुढं होऊन सर्व मराठा आमदारांनी ही भूमिका घेतली पाहिजे आणि जे आमच्यासाठी भूमिका घेतील त्यांच्यासाठी मराठा समाज सदैव तयार असेल. आम्ही सर्व मिळून त्यांच्या पूर्ण पाठीशी राहू. परंतु आमच्या समाजासाठी या लोकप्रतिनिधींनी आमच्यासाठी भांडावं आणि आम्हाला हे हक्क हा मिळवून द्यावा. सगळे सोयरे असेल किंवा जी आरक्षणाची मागणी आहे, जी 50% आरक्षण त्याच्यावर देता येईना, ही जी त्यांची मागणी चाललेली आहे. खरं वास्तविक केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, या दोन्हीच्या माध्यमातून यातून तोडगा काढला पाहिजे आणि इथं आरक्षण दिलं पाहिजे. जरांगे पाटलासारखं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रभर समाजासाठी फिरते. आम्हा शाहूनगरवासियांच्या वतीनं आम्ही सर्वजण जरांगे पाटलांच्या सोबत आहोत. ही या ठिकाणी मी ह्या सगळ्या परिस्थितीत शरद पवारांनी अजून आपली भूमिका काहीच स्पष्ट केलेली नाही आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? नाही, आता तुम्ही हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की शरद पवार साहेबांनी आत्तापर्यंत एवढी वर्ष महाराष्ट्राचं राज्य केलं, त्यांना केंद्रातला नेता समजलं जातं, परंतु त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल ते सत्तेत असताना त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. ते काहीच ही मराठ्यांच्या मनामध्ये खरा जर हे असेल तर शरद पवार साहेबच आहेत, कारण त्यांच्यामुळं आम्हाला आरक्षण पहिल्यांदा मिळालेलं नाही आहे. त्यांनी जी खेरापत 19% जी वाटली ना, ते त्याला कारणीभूत फक्त शरद पवार साहेब आहेत. आणि आम्ही जर आता सरकारच्या, तुम्ही आता एक प्रश्न विचारला की नरेंद्र पाटील असे म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात का गेले, हे पण लक्षात घ्या. आम्ही शरद पवारांचं अजिबात समर्थन करणार नाही. का करणार नाही की त्यांनी आमची मराठा पिढी 2-4 पिढ्या आमच्या बर्बाद केलेल्या आहेत आणि त्यांचं समर्थन कुठल्याही प्रकारे आम्ही करत नाही. परंतु आत्ता सत्तेमध्ये कोण आहेत? आत्ता सत्तेमध्ये हे महायुतीचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे तिघे आहेत ना. मग आता आम्ही काय म्हणतोय की जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही तुमच्या मागे 100%, मनोज दादाचा अजून शब्द आहे की आम्ही तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचू आणि 100% तुम्ही विधानसभेच्या आत आम्हाला आरक्षण द्या, आम्ही तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचू. पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आता शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, लोकसभेमध्ये ह्यांना कसं झालं की ह्यांना पाडायचं म्हणून ह्यांचे निवडून आले. परंतु शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, आता तुमचे काँग्रेसचे आपले पटोले साहेब, हे तुम्ही विसरून जावा. आत्ता असं होणार नाही. तुमची सुद्धा 100% पडणार आणि या सत्तेचे तर पडणारच पडणार. त्यामुळं आत्ता फक्त
मी एक स्पष्ट सांगतो की मनोज जरांगे पाटील जे म्हणतील तेच मराठ्यांनी धोरण बांधलेलं आहे आणि तिथंच तोरण बांधतील. अजिबात तुमचं सर्व बोजा बिसरा गुंडाळावा लागेल आणि तुम्हाला सर्वांना घरात बसावं लागेल. ह्या शाहू नगरीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्मरण करून सांगतो की हा मराठा छातीचा कोट करून ह्या माननीय श्री मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग खंबीर उभा राहील. मी याच्यापेक्षा जास्त मी तीव्रतेनं बोलू शकतो, परंतु मला राजकारणात कुठलंही वाईट बोलायचं नाही. कारण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की ही शांतता रॅली आहे आणि शांतता रॅलीमध्ये आम्ही शांतच सर्व मार्गाने आम्ही बोलू. परंतु 100% सांगतो, ह्या कुठल्याही राजकारणी तुमच्या दावणीचा मराठा बांधलेला नाही आहे. आत्ता एवढं लक्षात ठेवा. लाडकी बहीण दिली, लाडका भाऊ दिला, काय आम्हाला त्याच्याशी काही घेणदेण नाही. शेतकरी आता काबाड कष्ट करून मरतोय, आता तो फाशी घेतोय, तो जीव देतोय, औषध पितोय. ही परिस्थिती या राजकारण्यांमुळे आली आहे. आणि आता आमचे जे मुलं आहेत शाळेत त्याला 80-90% पडून सुद्धा राव घरी तिथं कुणाच्या हॉटेलवर कामाला, कुठं मोलमजुरी करायला, कुठं औषधाचे पंप काट घेऊन मारायला निघालेत. आमची ही शिकलेली मुलं, ग्रॅज्युएशन झालेली मुलं जर अशी करत असतील आणि 40 आणि 50% वाला जर साहेब होत असेल तर आता तुम्हाला सांगतो की मराठा समाज आता कुठे तुम्ही भुलताबा द्या. ती कर्जमाफी असेल, तुमचं काय लाडकी बहीण, लाडका भाऊ, अजिबात सुद्धा मराठा समाजाला बळी पडणार नाही. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे पहा, हे सरकार जे आहे ना, हे सरकार मराठ्यांना फसवायचं झालेलं आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हे सरकार फक्त लांबवत मुदती मागत, प्रत्येक मंत्री जाते, शिष्टमंडळ जाते, मनोज दादाला काही दिवस मुदत मागते. परंतु 100% हे फसवाफसवीचा प्रकार चालला आहे. कारण या सरकार दिल्लीत आहे, तुमच्या हातात नाही, आम्हाला मान्य आहे असं समजू आम्ही. पण ज्यांच्या हातात आहे तेच सरकार तुमचं दिल्लीत आहे. मग दिल्लीतल्या सरकारने ह्याच्यावर का विचार करू नये, ह्यांनी तसा प्रस्ताव का देऊ नये. हे फक्त आम्हाला, आपल्या मराठा समाजाला फक्त फसवायचं चाललं आहे असं आमचं ठाम मत आहे. ह्यांना जर ती पोटतिडीक असेल, ह्यांना जर ते वाटत असेल की बाबा ह्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, तर ह्या मंडळींनी तसा प्रस्ताव केंद्रात जर दिला तर यांचंच सरकारवर आहे. एका विशेष अधिवेशन बोलवून त्यांनी मान्यता घ्यावी आणि विधानसभेपूर्वी आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावं, हे आमचं सर्व मराठ्यांचं मत आहे.